नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्याने धुळ्यात वंचितचा जल्लोष. धुळे शहरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर जल्लोष करण्यात आला. कार्यकर्त्यांनी फटाके फोडून पेढे वाटत आणि जोरदार घोषणाबाजी करत आनंद व्यक्त केला. यावेळी वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नावर सरकारवर टीका करत विद्यार्थ्यांच्या हितासाठी योग्य निर्णय घेण्याची मागणी केली. तसेच हा राजीनामा विद्यार्थी आणि जनतेच्या संघर्षाचा विजय असल्याचे मत यावेळी वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जंतर मंतरवर ज्या पद्धतीने आंदोलन चाललेलं होतं आणि विद्यार्थ्यांवर जो अमानुष हल्ला पोलिसांच्या माध्यमातून झालेला होता, त्या संदर्भामध्ये श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी 23 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक दिलेली होती आणि तदनंतर महाराष्ट्र हा बंद केलेला होता. आणि त्याच्यानंतर प्रेस कॉन्फरन्स घेऊन श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं होतं, आज आम्ही बंद पाळलेला आहे. याच्या माध्यमातून जर शासनाने दखल घेतली नाही आणि प्रधानचा राजीनामा जर घेतला नाही तर या ठिकाणी मी माझ्या आंदोलनकर्त्यांना शांततेच्या माध्यमातून आमदार आणि खासदार यांच्या घरासमोर आंदोलन करावं. याच्या माध्यमातून आज या ठिकाणी जो काही राजीनामा देवेंद्र प्रधान यांचा झालेला आहे तर श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी जी काही हाक दिलेली होती याच्या माध्यमातून झालेला आहे. म्हणून या ठिकाणी जे काही यश संपूर्ण आंबेडकर चळवळीचं आहे, कारण की जंतर मंतरवर जय हिंद जिंदाबाद याच पद्धतीने जय भीमचा जो काही नारा होता आणि आंबेडकर चळवळ ज्या पद्धतीने एकजुटलेली होती त्या माध्यमातून या ठिकाणी संपूर्ण विद्यार्थ्यांसह संपूर्ण समाजातील विद्यार्थ्यांना या ठिकाणी न्याय मिळालेला आहे. कारण की ही जी परिस्थिती जी निर्माण झालेली नेटच्या माध्यमातून जे 20 विद्यार्थी या ठिकाणी जे मरण पावलेले आहेत यांना या ठिकाणी खरी भावपूर्ण श्रद्धांजली असेल श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या संपूर्ण वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून, असं मला या ठिकाणी वाटतं. या अनुषंगाने धुळ्यामध्ये आम्ही या ठिकाणी धुळे जिल्हा संघटक शंकर अण्णा खरात यांच्या माध्यमातून हा आनंदोत्सव या ठिकाणी आम्ही साजरा करत आहोत.